गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज सकाळी सकाळी उठल्यावर आमच्या इथे कोणीच नाही म्हणजे सगळेजण गावाला गेले. आई बाबा पण गेले लग्नाला. आमच्या पोरी संगीताबाई, सविताबाई, लेकरं सगळे गेले गावाला. आता आम्ही फक्त 2 शैतान आहोत घरात, मी आणि हे. आज आहे 12 मे आणि गुरु गेलाय त्याच्या आजीच्या घरी. आताच त्याला सोडून दिलं. आता मी करत आहे नाश्ता. आणि नाश्ता म्हणजे काय करत आहे मी? ओळखा बरं काय आहे हे? काय आहे ओळखा? काल मी तुम्हाला दाखवला होता पापडा. आणि आज म्हणजे पापडाच्या अगोदरी पापडा तर मला काही खूप दिवसांना माहीत पडलं होता की कसा लागते, कसं असते. पण मला उकरपेंडी ही खूप आवडते. आणि माहीत आहे का, उकरपेंडीसोबत उकरपेंडी करायच्या वेळेस आपण कांदा वगैरे कापतो की नाही, हा तर हे असं उकडपेंडी खाताना ही कांदा असा खाणं तू आवडते. कापलेला कांदा नाही, हे असा असा शिलट्यातला कांदा लय आवडते. आता मी करतो मस्तपैकी उकडपेंडी. ब्लॉग बनवता चमचा झाला गरम. आणि नंतर मस्त ॲक्च्युली यांना जायचं आहे बाहेर. मी म्हटलं हा पटकन नाश्ता करून देतो आणि मग तुम्ही जा बाहेर. आणि मग मी आंघोळ करून मस्त करतो स्वयंपाक. आज आम्ही दोघंच जण आहे. आज मी भाजी करणार आहे मोठची पोळी आणि वरण भात मस्तपैकी. आणि आता पहिले नाश्ता करून देऊ पटकन. तर मला नक्की सांगा, तुम्हाला पण उकडपेंडी आवडते का? कोणाकोणाला हा आयटम माहीत आहे, माहीत नाही. मला तर खूप आवडते उकडपेंडी. अजून माहीत आहे का काय आवडते? शिड्या पोळ्या माहीत आहे? मम्मी माझी शिड्या पोळ्याशी वाळू घालत होती कौलांवर म्हणजे सूपमध्ये ठेवून. नंतर मग त्या कांडत होती. मग ते अशा पोह्यासारख्या भिजून हा मी त्याच्यावर माहिती आहे का, मी गुरुवार करत होती साईबाबाची, त्याच्यावरती उपास सोडत होती मी त्या पोळीच्या चिवड्यावर. एवढे आवडते ही अशी. आणि मस्त उकडपेंडी करतो मी. झाल्यावर तुम्हाला दाखवतो कशी झाली कशी नाही ना. आणि ही झाली माझी उकडपेंडी तयार. हे आता यांना देतो आणि मी थोडंसं केलं. आता पाहू काय म्हणते, कशी झाली कशी नाही आहे ना. चला आता ब्लिंकिटवरून सामान आलं आहे. सांबार आला आहे, हिरवी मिरची आणि शेपू आणि स्प्राउट्स. आमच्याकडे स्प्राउट्सवाला येते कुठं लवकरच चालला जाते म्हणून आता आज खायचं होतं. पण तो हे मिक्स आलं. मी तर मोठ बोलवली होती. अरे यार हे मी कोणी होणार ना, मोठी होणी होती ना आज. कशी झाली उकडपेंडी? एक नंबर. हा, एक नंबर. आवडली काय? उकडपेंडी तू चालली का नाही? लहानपणची आठवण आली. असं हा. डोळे कोण लहान झाला म्हणून तुमचा? तो हेडलाईट आहे तो. लब कर. चांगली झाली एक नंबर. चला आता आम्ही पटापट नाश्ता करतो. पण रश्मी त्यामध्ये लय कला आहे व. मग कलाकार जाऊन मी भांडाची पण कला आहे, बोलाची पण कला आहे. मग भांडतो मी असा खतरनाक भांडतो. असा जेवण पण घराला चांगलं आपला. करतं. मग एडिटिंग पण चांगली करतं. मग वा. तुम्ही काय करता तर मग? मी आयतं खाता? नाही व, मी पण कामावर लय करतो. माझ्या कामात काय करायचं. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही पहिले नाश्ता करून येतो. पूर्वा देव आज आमचा एक तुम्ही ऊपर कसे आहे? तुम्ही वर कसे काय आले? काय वर कसा काय आला? तू वर दरवाजा कसा काय उघडला? वर कसा काय आला? किती बाई कशी दिसून राहिले वर. वर याची हिंमत कशी झाली? ते भीक मागायला वर मुले हातही लावते. कसं भिकारी आहे. आज आमचा शूट चालू आहे एक रीलचा. खूप दिवस झाले आम्ही असे रील बनवले नाही, कारण प्रमोशनचे रील संपत नव्हते. तर हे एक भिकारी आहे आणि मी यांना दान देणारी आणि अजून खूप काही दातीशी. तर चला आता शूट करू. आता पूर्वा आली आहे. आता पूर्वा शूट नाही, हे शेखरच्या हळदीची ते बनियाने पडली होती, घाले नाही. म्हटलं हेच फाळा. हे त्याचं बरमूड आहे, तो पडला होता. म्हटलं हा आपले जसं चुन्याचा अरे बापरे चांदीचा भिकारी. अरे यार चांदी काढता येत नाही ते. जाऊ द्या, सोन्याची अंगठी यायची त्याच्या. वारे वा भिकारी सोन्याची अंगठी. कमेंट राहू लोकांना ट्रोल करायला पाहिजे. माझ्या लक्षच नाही भिकाराचा रोल करायला. नाही मग आता काय करा, हाताला बांधा अंगठी देऊन द्या. कानातलं राहू द्या, हाताला बांधा ना अंगठी देऊन द्या. आहे ना, चांगलं नाही वाटत. एकच शॉट आहे, एकच शॉट आहे तो. तसंही चला चालू करू. बाई आमची बॉडी बिल्डिंग वाली बाई माया गाऊन घातला.
काय तू अरे 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 जा लवकर गाऊन काढा जोरात वाजवा डीजे आला गाऊन मला माणूस जा तर तू झाला शूट आमचा चला वा लवकर काढा तुम्हाला एक लय सांग बरं मला सांग ऑडिशन आता मी ऑडिशन आइए नेक्स्ट नारंग सोने आपको ये गाउन में कैसा लगता है इस गाँव में मैम मुझे बहुत कंफर्टेबल लगता है कैसा टेबल कंफर्टेबल ओह माय गॉड सो स्वीट जाओ मुंह काला किया है तो धोके आओ जाओ गेट आउट तर आम्ही आता आलो गुरुला घ्यायसाठी गुरुला घेतलं आणि आता आम्ही इथे आलो आहो या दुकानामध्ये तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरी खिडक्या बसवायच्या राहिल्या दरवाजे बसवायचे राहिले दरवाजा म्हणजे माहिती आहे तुम्हाला मेन काय म्हणतात त्याला हे लावलं आहे आपल्या स्टीलच्या त्या काय म्हणते हो आपण विसरली मी पण तुम्हाला माहिती आहे ना माझं जो फ्रंट आहे तिथे एक मोठा दरवाजा लावायचा आहे तर तो असं व्हाईटवाला असा दरवाजा लावणार आहे त्याच्यासाठी ते ॲडव्हान्स त्यासाठी आले मापं वगैरे खूप दिवसापासून घेऊन गेले पण थोडंसं पैशाचं कामं चालू होते पैशाचे कामं म्हणजे पैशाले कामं होते भरपूर म्हणून राहिलं होतं आता पावसाळ्याच्या अगोदर तिथे मस्त एक दरवाजा लावणार आहे 2 दरवाजे लावायचे जिथे आम्ही ते पायऱ्या चढतो की तिथे एक दरवाजा आणि इकडे एक दरवाजा असे 2 दरवाजे लावणार त्याच्यासाठी आले आहे ते ॲडव्हान्स द्यायसाठी आणि हा पाकी याची तर मजाच आहे ताप आहे म्हणते मला ताप मम्मी घ्यायला इकडून मम्मीची इथं जाते थोड्या वेळ खेळते आणि झोपते झोपेतून उठला की असं वाटतं त्याला बापा किती वेळ झाला मी पाण्यात झोपलं किती वेळ झाला मी कोणता मम्मीची इथं आहे आणि डायरेक्ट फोन लावते ये ना म्हणते मम्मी घ्यायले मग येऊन जा लागते आता समजते तर त्याला सुचत नाही आता पटकन फोन लावते चला आता इथून जातो घरी आले आहे पाहुणे म्हणजे संगीताबाई वगैरे काल लग्नाला गेले होते आज आले आहे चला आता घरी जाऊ तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय